पोर्ट ब्लेअर. पोर्ट ब्लेअर हे या वसाहतीच्या मुख्य बंदराचे आणि द्वीपाचे नाव आहे. अंदमानामध्ये हिंदी आणि ब्रह्मी लोकातील बंदिवानांची वसाहत झाल्याने या 60-70 वर्षीच तेथील जनसमूह भारतीयच झालेला आहे. परंतु निकोबारमध्ये मात्र ब्रह्मी आणि मलाया द्वीपपुंजातील लोकांचीच वस्ती वाढून ते द्वीप भारतीय संस्कृतीस आणि समाजास नित्याचेच अंतरले असे दिसते. अंदमानामध्येही बंदिवान धाडणे सध्या काही अंशी तरी बंद झाल्याने तेथेही भारतीय वसाहतीस उतरती कळा लागेल की काय अशी आम्हास भीती वाटते आणि म्हणून विषयासंबंधी पौर्यापर्य दोष पदरी बांधूनही या महत्त्वाच्या गोष्टीकडे हिंदुस्थानियांचे लक्ष वेधण्यासाठी आम्हास येथेच 4 शब्द लिहिणे अवश्य वाटते. अंदमानास बंदिवानाच्या टोळ्या धाडणे काही अंशी बंद झाल्याबरोबर तिकडील भूभागांची वाटणी करून ते वाटे आणि सरकारी सत्तेत लागवड केलेल्या हजारो नारळाच्या आणि सुपाऱ्यांच्या झाडांची लागवड गिऱ्हाईकास विकून ती सर्व सत्ता व्यक्तिगत करावी असा अधिकाऱ्यांनी निश्चय केला. त्याप्रमाणे शेकडो एकर भूमी आणि झाडे अगदी थोड्या मूल्यास विकण्यासाठी गटांनी काढली गेली. ह्या गटांची आणि विक्रीच्या ह्या बेताची माहिती हिंदुस्थानातील व्यापाऱ्यास मुळीच नसल्याने आणि अंदमानामध्ये ते गट विकत घेऊ शकतील असे हिंदू व्यापारी फारच थोडे असल्याने तेथील युरोपियन वा अँग्लो इंडियन लोकांच्या हातीच त्यातील बहुतेक गट पडत चाललेले आहेत. ज्या थोड्या हिंदी व्यापाऱ्यांनी वा गृहस्थांनी त्यापैकी काही गट मिळवले त्यांनाही हिंदुस्थानातून योग्य माणसांचा पुरवठा होत नसल्याने पैसा कमवण्याची ही सोन्यासारखी संधी व्यर्थ जात आहे. जंगल कापून वसाहत करण्यासही सरकारने फार सोप्या सवलतीवर भूभाग देण्याचे ठरवले आहे. 1-2 ख्रिस्ती संस्थांनी ह्या सवलतीचा लाभ घेऊन हिंदुस्थानातील संताल जातीच्या लोकांस ख्रिस्ती करून तिकडे नेऊन तेथील रान तोडून त्याची ख्रिस्ती वसाहत करण्याची योजना केलेली आहे. परंतु कोणीही हिंदी वा हिंदू व्यापाऱ्याचे लक्ष अजून इकडे वेधलेले नाही. वसाहती जा. अंदमानामध्ये पूर्वी बंदिवानांची वसाहत असे तेव्हा तिकडे जाण्यास वा व्यापार करण्यास बरीच अडचण पडे, परंतु आता तितकी पडत नाही. म्हणून तिकडे सध्या भूमी आणि लागवड केलेल्या नारळांच्या आयत्या बागा थोड्या मूल्यात मिळवण्याची ही संधी न दवडता हिंदी लोकांनी तिकडे जाऊन ते गट विकत घ्यावेत. येथे त्याविषयी सर्व माहिती देणे अशक्य आहे, पण जर कोणास तशी पाहिजे असेल तर त्याने अंदमानाचे चीफ कमिशनर अशाच पत्त्यावर लिहून ती माहिती मिळवावी. इकडे एक वीतभर तुकड्याकरिता हायकोर्टापर्यंत भांडत बसण्यापेक्षा तिकडे एक रोगणीक भूमी नाममात्र मूल्यांसाठी मिळत असतानाही तिकडे जाऊन ती संपादण्याचा प्रयत्न न करणे हा केवढा कूपमंडूकपणा होय. पण काय करावे हो, तो वीतभर तुकडा पूर्वजार्जित आहे ना म्हणून म्हणणाऱ्या घर कोंबड्या अभिमानाने हे ध्यानात ठेवावे की ही माझी पूर्वजार्जित सत्ता आहे म्हणून सांगण्याच्या बढाईपेक्षा ही माझी स्वकष्टार्जित मत्ता आहे म्हणून स्वागत करणाऱ्या अव्यर्थ गर्वास पाहून देव आणि देश अधिक प्रसन्न होतात. अंदमानाच्या बंदिवानाच्या वसाहतीत बंद करीतोपर्यंत हिंदुस्थानी काउन्सिलांनी अंदमानासंबंधित बरीच चर्चा केली, परंतु ती वसाहत मोडताच कौन्सिलच्या सभासदास अंदमानाचे नंतर काय झाले याचे जे अगदी विस्मरण पडले आहे ते ठीक नाही. तिकडे आपल्या देशाची, धर्माची, जातीची जवळजवळ 10,000 माणसे आज राहत आहेत. आपल्या लोकांच्या 3-4 पिढ्यांच्या आयुष्याची राख त्या द्वीपपुंजात रुजलेली आहे. त्यांचे कष्टाने ते द्वीप काही अगदीच यत्क्वचित पदार्थ नाही. आर्थिकताच आम्हास येथे विचार कर्तव्य असल्याने केवळ त्या दृष्टीने देखील तिकडे पुष्कळ संपत्ती उत्पन्न होण्यासारखे आहे. तेथे चहाचे मळे, रबराची लागवड, उसाच्या, नारळीचे, सुपारीचे मोठमोठे बाग
भरभराटीस येत आहेत, तरी त्या भूमीची अजून जोपासना व्हावी तशी झाली नाही. अवघी 50 वर्ष एका लहानशाच भागास कृषीयोग्य करून झाली. जंगलाचेही दोनदा उत्पन्न येण्यासारखे आहे. तेव्हा आर्थिक दृष्टीने देखील त्या बेटाची व्यवस्था बंद्यांची वसाहत बंद झाल्यानंतर कशी ठेवण्यात आली. तिकडे भूमीचे गट आणि लागवडी काय दराने विक्वयास काढल्या आहेत, त्यांची माहिती हिंदुस्थानात प्रथम प्रसिद्ध करून मग त्या विकल्या का, काही विक्षिप्त लोकांच्याच हाती त्या पडत आहेत, इत्यादी माहिती कोणातरी काउन्सिलने अवश्य विचारावी. त्याप्रमाणे तिकडच्या अगदी एकाकी पडलेल्या आपल्या जातीबंधूंची स्थिती काय आहे, हे एकदा प्रत्यक्ष पाहून येण्यासाठीही कोणातरी काउन्सिलातील लोकनियुक्त पक्षाने धाडणे अत्यावश्यक आहे. ते बिचारे मुके आहेत. त्यांना त्यांची स्थिती सुधारण्याचे साधन नाही, म्हणून तुम्ही त्यांचे मुख झाले पाहिजे. आर्य समाजी उपदेशकातीलही कोणातरी मुख्य उपदेशकास तिकडे धाडणे आवश्यक आहे. तेथे बहुसंख्य लोक हिंदू असून आणि हिंदी भाषा शाळेत शिकवली जावी म्हणून प्रयत्न ते करीत असूनही रोज लिखाणाची भाषा उर्दूच ठेवली जाते. इतकेच नव्हे तर हिंदी वा हिंदू मुलासही शाळांतून मातृभाषा शिकवली न जाता शैक्षणिक माध्यम अजून उर्दूच ठेवलेले आहे. या आणि इतर अशाच अनेक गोष्टींकडे कोणी संघटक तिकडे जाईल तर तेथील अधिकाऱ्यांचे लक्ष वेधून ते योग्य ती व्यवस्था करतील. अंदमानामधील सर्वच परिस्थितीचे विवरण आणि ती सुधारण्याचे उपाय हे पुढे ओघाने यथास्थळी कथन करावयाचे असल्याने सध्या ह्या अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यापुरताच त्यांचा उल्लेख करून पुढे जाणे प्राप्त आहे. इंग्रजी नावांचे हिंदीकरण. अंदमानामधल्या प्रस्तुतच्या भूमिभागांची बहुतेक नावे इंग्रजीत ठेवलेली आहेत, परंतु त्यांची हिंदी वसाहतीच्या लोकांच्या बोलण्यात जी रूपे झालेली आहेत, ती हिंदीस इतकी सफाईने जुळतात की कोण्या विद्वानाने त्यांचे रूपांतर करण्याचे काम अंगावर घेतले असते तर त्यास देखील ते इतके साधले नसते. शॉर पॉईंट चे हिंदी लोकांच्या बोलण्यात सुवरपेट असे रूपांतर झाले आहे. डंडॉस पॉईंट चे दंडापेठ, तशीच गोकुलाबन, बाराटांगा, कालाटांग इत्यादी नामकरणेही ऐकण्यासारखी आहेत. अज्ञात गोष्टी ज्ञात गोष्टींच्या सामान्यानेच ज्ञात होतात. त्याचप्रमाणे अज्ञात शब्दही भाषाशास्त्रात ज्ञात शब्दांच्या साम्याचे आधारानेच उच्चारित होण्याची जी सहज प्रवृत्ती असते, तिचे एक मनोरंजक उदाहरण आहे. काही एक सर्वसामान्य संकेत न करता त्या इंग्रजी शब्दांचे रूपांतर आपण होऊनच हिंदी मुखातून हिंदीपण पावले झाले. ह्या प्रत्येक जिल्ह्यात बंदिवानाच्या चाळी बांधलेल्या असून त्यात एक एक कारखाना काढला आहे. उदाहरणार्थ फिनिक्स बे येथे लोखंड, पितळ, शिंपले, कासवांची पृष्ठे इत्यादी पदार्थांचे अनेक सुंदर पदार्थ करण्याचे शिल्पकार्य चालू असून त्यात 401 शिल्पकी बंदिवास काम करीत असत. नेव्ही बेजमध्ये भाजीबाग आहेत. चौथेमल्ला जंगली लाकडाच्या फळ्या करण्याचा मोठा करवत कारखाना आहे. कालाटांगाला चहाबारीचं असून तेथे जाण्यास बंदिवान लोक थरथर कापतात, इतके सक्त काम करून घेण्यात येते. या विरहित अरण्य तोडण्यास ज्या टोळ्या नेण्यात येतात त्यांच्या तर दुर्दैवास सीमा नसते. अंदमानास प्रथम ज्या बंद्यांच्या टोळ्या नेण्यात आल्या त्यांना जाताच जवळजवळ मोकळे सोडण्यात येई. पुढे त्यांच्याकडून काही वर्ष सरकारी अटकेत काम करून घेण्यात येई. जे स्वतंत्र राहत ते भाताची शेती करीत. त्यांच्या वंशजांची जी वस्ती वाढत गेली त्यास फेरी म्हणजे फ्री म्हणतात. आज त्यांच्यात कित्येक सुशिक्षित आणि सज्जन आहेत. पुढे हिंदुस्थानातून बंदिवान येताच त्यांना काही दिवस तुरुंगात ठेवण्याचा बेत होऊन त्यासाठी आणि अंदमानातील अपराध्यांसाठी एक नवीन मोठा विस्तीर्ण तुरुंग बांधण्यात आला. हाच तो सिल्व्हर जेल किंवा सेल्युलर जेल होय की
जेथे पुढे राजकीय बंदिवानास वर्षानुवर्ष बंद ठेवण्याचा परिपाठ पडला, की ज्याच्या एकांत कोठडीतील खळण्याचे प्रतिध्वनी एकदा हिंदुस्थानाच्या तटावर ऐकू आले. प्रकरण 7. अंदमान आले. आगबोट अंदमानाच्या बंदरास येऊन खळखळ 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 करीत पाण्यात पडणारा लोखंडी नांगर टाकून उभी राहिली. हळूहळू बंदिवानास नेणाऱ्या मोठ्या नावा आणि अधिकाऱ्यांच्या लाँचेस त्या आगबोटीभोवती जमल्या. उतरण्यासाठी बोटीवर आम्हास बराच वेळ उभे राहावे लागले. तेवढ्यात आजूबाजूस वळून अंदमान ज्या भूमीत आता बहुधा आमरण राहावे लागणार तिचे निरीक्षण केले. बरोबरीचे जुने बंदिवान आणि क्वचित शिपाई काही माहिती सांगत. ते रासद्वीप. तिथे अंदमानाचा मुख्याधिकारी चीफ कमिशनर राहतो. समुद्रात ते बेट असे शोभे की जसा एखाद्या अप्सरेचा सरोवरात बांधलेला बंगला. खरोखरच ते बेटाचे मानाने इतके चिमुकले, आटोपशीर आणि शोभिवंत दिसे की क्षणभर वेड्या पडलेल्या मनाचेही मनोरंजन व्हावे. दुसरीकडे अंदमानाचे समुद्रतटास लागून लांबवर व्यवस्थेने लावलेल्या नारळांच्या झाडांच्या पंक्ती डुलत होत्या. दूरवर आंब्याच्या, सुपाऱ्यांच्या, पिंपळाच्या वृक्षांचे पुंज दिसत होते. जवळच घाटावर मनुष्यांचे थवेच्या थवे किलबिलाट करीत जमलेले होते. त्यावरच एका चढणीच्या टोकावर नारळाच्या झुलणाऱ्या छत्राखाली एका वर्तुळाकृती तटाच्या आत एक भव्य भवन दिसले. ते किती शांत दिसते. त्याच्या भोवती नारळांची, सुपाऱ्यांची आणि केळीची बने चवऱ्या डाळीत होत्या. छत्र धरून उभी होती. वाटे हा कोणातरी सुखवस्तू वा शांतीपरायण गृहस्थाचा बंगला असावा वा पाद्र्याचा आश्रम असावा. विचारले ते भवन कसले? शिपाई म्हणाला, म्हणजे तोच बारीबाबाचा सिल्वर जेल. ह्या बारीबाबाचा आणि सिल्वर जेलाचा उल्लेख शिपायांनी बोटीवरच बंदिवानास धमकवण्यासाठी जितक्या वेळेला केलेला होता की तो सिल्वर जेल आहे इतके सांगण्यातच त्याचे अंतर्गत स्वरूपाचा पूर्ण बोध होईल ही त्या शिपायांची निश्चिती काही चुकीची नव्हती. तो आणखी कृपाळू होऊन न विचारता म्हणाला, आता तेथेच जावायचे आहे. तेथेच बारीबाबाच्या घरी उतरवायचे आहे तुम्हा सगळ्यांना. आम्हा सगळ्या बंदिवानास डोक्यावर अंथरूण देऊन व हातात थाळीपाट देऊन ओळीने उतरवण्यास आले. घाटावर येताच शिपायांच्या आणि बंदिवानातील अधिकाऱ्यांच्या पहाऱ्यात इतर बंद्यास वर नेण्यात येऊन मला मात्र युरोपियनांच्या पहाऱ्यात निराळे ठेवण्यात आले. तेथे घाटावर बसलो असता माझ्या मनात विचार आला की अंदमान समुद्रात अशा स्थळी वसलेले आहे की हिंदुस्थानाच्या सामुद्रिक सुरक्षिततेच्या दृष्टीने त्यांचे महत्त्व कधीही कमी होणे शक्य नाही. पूर्वेकडील हा अंदमान निकोबार द्वीपपुंज म्हणजे हिंदुस्थानाच्या पूर्व समुद्राची द्वारेच होत. जर ही द्वीपे हिंदुस्थानच्या अधिकाराखाली नसतील आणि जर त्यांची तटबंदी आणि लढाऊ सामर्थ्य दुर्बल असेल तर पूर्वेकडून येणारा कोणताही सामुद्रिक हल्ला एकदम कलकत्त्याच्या दारावरच ठोठावण्यास कमी करणार नाही. परंतु जर अंदमानाचा द्वीपपुंज हिंदुस्थानाच्या सत्तेखाली राहील आणि त्यास वैमानिक आणि सामुद्रिक ठाण्याची योग्यता प्राप्त होऊन त्याची उत्तम तटबंदी केली जाऊन तेथे भारतीय नौसैन्याचा एक बलिष्ठ भाग नेहमी पहारा करीत राहील तर पूर्वेकडील विदेशी शत्रूंच्या कोणत्याही आक्रमणास पहिला धक्का अंदमानाचे अंगणातच मारता येईल. अंदमानाची वस्ती आणि सद्य संस्कृती सर्वस्वी भारतीयच असल्याने तो द्वीपपुंज भारताचाच एक राजकीय विभाग असणे न्यायप्राप्तही आहेच आहे. पश्चिम समुद्रतटास लक्षद्वीप, मालदीव सारखी लहान बेटेही हिंदुस्थानी राजसत्तेच्या हातून जेव्हा निघून गेली तेव्हा युरोपियन सामुद्रिक स्वाऱ्या अगदी घराच्या दारावर येऊन मुंबई गोव्यास ठोठावू लागल्या. त्यास दूरचे दूरच रोखून ठेवण्यास काहीही उपाय हिंदुस्थानाच्या तत्कालीन देशी सत्तेस करता आला नाही. आता यापुढे तरी ती चूक सुधारून पश्चिमेस लक्षद्वीप
मालदीव, दक्षिणेस सिंहलद्वीप आणि पूर्वेस अंदमान निकोबार द्वीपपुंज ह्या सर्व स्थलास बलिष्ठ सामुद्रिक सैन्य शिबिरांचे आणि सिंधुदुर्गाचे स्वरूप दिले पाहिजे. आज केवळ राजकीय योगायोगाने सिंगापूर हे भारतीय समुद्राचे नाके आहे. अंदमान हे नैसर्गिक नाके आहे, कारण अंदमान हे सिंहलद्वीपाप्रमाणेच भारताचाच एक नैसर्गिक आणि सांस्कृतिक अंश आहे. चलो उठाव बिस्तारा. भावी भारताचे बलिष्ठ नौसाधन आरमार अंदमानाचे अंगणात सिंधुदुर्गापुढे पहारा करीत माझ्या कल्पना तरंगात तरंगू लागले न लागतो तोच चलो उठाव बिस्तारा म्हणून एका शिपायाने उद्धटपणाने म्हटले, कारण युरोपियन अधिकारी जवळ उभा होता. इंग्रजासमक्ष हिंदी राजकीय बंदिवानात जितके अधिक उर्मटपणाने आपण वागवू तितके बढतीस आपण अधिक योग्य ठरू अशी प्रत्येक हिंदी पोलीस वा सैनिकी शिपायांची अनुभवाने दृढ समजूत झालेली असते. अंदमानास होणाऱ्या अपमानाचे हे उर्मट वाक्य सूत उवाचच होते. मी उठलो, बिस्तारा डोक्यावर घेतला, हातात थाळीपाट धरले, पायातली जड बेडी कमरेस नीट बांधली आणि उभा राहिलो. एकदम उंच कड्यावरून कोसळून पडले असता जसे शरीरास लागते, तसेच एखाद्या उच्च विचाराच्या शिखरावरून एकदम एखाद्या विवश प्रतिकूल आणि रुक्ष विचारांच्या गर्तेत ढकलले गेले असता मनासही लागते. तरीही माझ्या कल्पना तरंगास दिसू लागलेल्या भावी भारताच्या या बलिष्ठ नौसैन्यास भविष्य काळाच्या स्वाधीन करून भारताच्या कठोर आणि विवश वर्तमान काळाच्या त्या चलो उठाव बिस्ताऱ्यास तोंड देण्यास मी चटकन सज्ज झालो. घाटावरून निघून एका चढणीवर मला चढावयास सांगितले. अनवाणी अन बेड्यांनी जखडलेल्या पायांनी मला चढण्यास उशीर लागू लागला. शिपाई चलो जल्दी चलो करू लागला. एकदा गोरा अधिकारी शिपायास म्हणाला, चालू दे त्याला, घाई कशाला करतोस? माझ्या मनात ही चढण चढताच एकच विचार घोळत होता, मी समुद्रावरून अंदमानामध्ये शिरणारी ही वाट वर चढून जात आहे. अंदमानामधून भारतास परत जाण्यासाठी समुद्राकडे या मार्गाने या जन्मात पुन्हा मी कधी ही वाट उतरून खाली येणार आहे का? थोड्याच वेळात वळण संपून सिल्वर जेलचा दरवाजा आला. लोखंडी बिजागऱ्यांच्या दाढा करकरू लागल्या व त्या तुरुंगांच्या दारांचा जबडा उघडला. मी त्यात घुसलो. तो जबडा बंद झाला. तो पुन्हा 11 वर्षांनी परत उघडला.